हालू नका रे, हालू नका रे, बसू नका आता, उभीच राहा. नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जगराहाटीप्रमाणे सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, महात्मा अशी बिरुद लावू शकू अशी माणसंच राहिलेली नाहीयेत. आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेकी, जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आहातच, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांतीज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो, मंदपणाने तेवणारे ज्योती असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते. आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होता आणि तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, टाळ्या जोरात पाहिजेत, आवाज जोरात पाहिजे, अजून येत नाही. जरा एकदा दोन हातात टाळ्या तर वाजून दाखवा. या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी नाही वाजवून घेतल्या, तर तुमच्या हातात काय ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटलं तर केवढ्या मोठा येईल. एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी खेद आहे, जरूर आहे. कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला, मी काय म्हणून येऊ तुमच्याकडे, मी मुख्यमंत्री होतो ना, पण मुख्यमंत्री असताना मी काय करू शकलो नाही. मग त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी तुमच्याबाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही, कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत होता आणि हा सामना माझं नाव पहिल्या 5 मुख्यमंत्र्यात येत होतं. हे माझं नाव नव्हतं, हे तुमचं सगळ्यांचं नाव होतं. कारण मेहनत तुम्ही करत होता, घराघरामध्ये जाऊन कोरोनाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध पाणी देणं, त्याची हवाली पुसणं, हे सगळं तुम्ही करत होता. आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे. ऐकतंय सरकार? म्हणजे आता काही 2-3 प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलले तेच मी घेतोय. त्यांनी विचारलं नवरा ऐकतो का? अरे हो की नाही? त्यानं तेच म्हटलं, नवरा म्हणजे काय सरकार आहे न ऐकायला? पण नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत? कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा, दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या, पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो. अरे पहिलं पुढच्या अधिवेशनात पहिलं तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? तुला दिल्लीतनं जसं बोललं जातं, करावं लागतं तसं तू करतोस. मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो, त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळी नेते मंडळी आली आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं. मी गेलो तिकडे आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षाताई, तुम्ही माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी होत्या, आणखीन काही सहकारी इकडे असतील, काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं खटलं निघालं. त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. अजूनही तुमची ताकद जी आहे ना, तुमची सेवा, ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत. अगदी नवजात अब्रेका असो, शिशु असो, 6 वर्षापर्यंतची आज जवळपास 3 लाख बालकं आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही आता.
नुसतं जाहिराती बघायच्या, गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत. गुटगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही, महाराष्ट्र सुदृढ नाही. आरोग्यमंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन, पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता. कुपोषित बालकं असतील आणि काही ठिकाणी खरोखर कुपोषित माता सुद्धा आहेत. मला माहिती आहे कुपोषित माता सुद्धा आहेत, कुपोषित महिला आहेत. काही गर्भवती महिला, त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता. अगदी ज्याला धनुर्वातीची लस असेल, इतर काही लस असेल, कशाला? ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला श्री गणेश सुद्धा तुमच्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये होतो ना. ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी जी खरी शक्ती आहे, ही ताकद आहे, ही तुम्ही आहात. आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. यांच्याकडे जाहिरातीवरती उधळायला पैसे आहेत. या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना. खोके सरकार. मला सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाहीत. हे सरकार तुमचं आहे. मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही. आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही, हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या, जरूर द्या. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय. मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात की नाही? मग तुम्ही म्हणजे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा, सगळ्यांचा असा होरा होता की मध्य प्रदेश सुद्धा भाजपा हरणार. पण जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसं जिंकलो. काही म्हणतात ईव्हीएम वरती जिंकले. पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा ही काही एक योजना तिथल्या जनतेच्या, त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली. व माझ्या या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या आहेत की नाही? आहेत की नाही? या राम भक्त आहेत की नाही? या हिंदू आहेत की नाही? हिंदू असतील, मुसलमान असतील, काही असतील, पण आज माझ्या जो म्हणतो ना पण तळागाळातला महाराष्ट्र, तिथपर्यंत कोण जातं? करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, नाव माझं झालं, पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे, कारण तुम्ही घरोघरी जात होता. याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणालात, मी विसरून पण गेलो होतो की न थांबता तुमचं मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे. हा आपल्या वर्षातही मंत्रिमंडळातला एक निर्णय होता. आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय प्रश्न आहेत, ग्रॅच्युटी असेल, आता तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय, जगायचं कसं. अरे जिथे लहान मुलांचा श्री गणेशात पहिले गिरवणारे तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते. मग कोणाचं सरकार आहे, कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय, हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही, आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. आजूबाजूच्या घरात द्यायला पाहिजे. तुम्ही लढायला उतरलेला आहात. आणखीन काही दिवसांनी आशा वर्कर्स, आशा ताई, त्या सुद्धा येणार आहेत तुमच्या सोबत. गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत यांच्या सोबत पाठी नाही, यांच्या सोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत शांत बसू नका. हेच वर्ष आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. एक प्रथा पडलेली आहे, हॅपी न्यू इयर. मग काही हॅपी दत्त जयंती, हॅपी कोजागिरी पौर्णिमा, हॅपी हे हॅपी ते, काय हॅपीनेस आहे कुठे? गेल्या डिसेंबर मध्ये जो लढा सुरू झाला, नवीन वर्ष उजाडलं, 30 दिवस संपला, तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे? नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नकोय मला, नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे. निश्चय, माझं भवितव्य मी घडवणार, माझं सरकार मी निवडणार. अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण. राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खाजगी प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्या सगळ्यांची आहे. त्या विषयावरती मी आता आपल्यासमोर बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे. पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये. पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा
अगदी तुम्हाला लक्षात असेल तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मान काय कोणत्या लावणार होते काय नाही, आणि मी सांगितलं होतं याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेन. आताच जे काही 3 बागडं सरकार जुळलेलं आहे, तंगड्यात खेकडा भरा, खेकडा तरी सरळ जाईल करायची, पण हे सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना, आम्हाला म्हणत होते, आता त्यांचं सगळं बिघडलं, फक्त स्वतःचे फोटो छापतायत. मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉइंट तयार केले. कोणाबरोबर फोटो, कोणाबरोबर? अरे बोला ना तुम्ही. मोदींबरोबर फोटो. एका सेल्फी पॉइंटची त्यांना विचारलं आरटीआयच्या अंतर्गत की याला खर्च किती आला, तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती, 6 का 6.5 लाख रुपये. 6.5 लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉइंटला. असे देशभरात किती झाले असतील? आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला? म्हणजे त्या तिथे जे काही चोचले पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे, हे माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत, ज्या देशसेविका आहेत, जनसेविका आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही? सेल्फी पॉइंट काढला पंतप्रधान बरोबर, काय घरात काय मिळालं? रामलल्लाचं दर्शन जरूर, मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये. जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ? जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता, तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता, पण तुमचं कुटुंब कुपोषित राहतं. तुम्ही स्वतः कुपोषित आहात. कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.